Cancer Healer Center, a new beginning. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडेंकडून सुद्धा धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलिसात. महिलांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको. अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल. तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यामुळे बेशिस्त वागणुकीवरून सुद्धा दादांनी झापलं. सूत्रांची माहिती. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती मागवली. दरम्यान कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर. आता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल मात्र प्रतीक्षेतच. तर राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष. मंगेशकर रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिल्लारे कुटुंबातले चित्रसेन खिल्लारेंना अश्रू अनावर. गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊक. रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं. अजितदादांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. अहमदाबादमधील काँग्रेसच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. काँग्रेसची मुख्य बैठक पार पडणार. संघटनात्मक बांधणी पक्ष विस्तारासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन होणार. 26 अकराचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता. तर राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार. अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी यांची संपूर्ण कारवाईवर देखरेख. प्रशांत कोरोटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालयामध्ये निकाल जाहीर होणार. तर प्रकरणाची सुनावणी पूर्ण. कोरोटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे आता लक्ष. बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INSCR 2025 या पुरस्कारानं सन्मानित करणार. मुंबईतील नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा. मुंब्र्यात 10 वर्ष चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू. तर केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ. राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 पार. तर मुंबईत 34 आणि नाशिकमध्ये 41 अंश तापमानाची नोंद. नाशकातील 5 तालुक्यांमध्ये 14 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. सोलापुरात पूर्व वैमनस्यातून पती आणि पत्नीवर गोळीबार. 3 गोळ्या लागल्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक. दशरथ केरू गायकवाड असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा हा प्रभादेवी पूल पाडला जाणार. MMRDA कडून नवा द्विस्तरीय पूल या ठिकाणी बांधण्यात येणार. संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये भाचाभाची. तर पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप. भाजीचं दुकान लावल्यानंतर महिलेकडून अरेरावीची भाषा. स्थानिकांचा आरोप. नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तर आंबा ज्वारी फळबाग आणि इतर काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी यामुळे चिंतित. Cancer Healer Center, a new beginning.